ओके, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एकूण 3 प्रॉब्लेम्स आहेत सर्कलचा प्रॅक्टिस सेट 3.3. ओके, तर त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एकूण 3 प्रॉब्लेम्स आहेत. त्या 3 प्रॉब्लेम पैकी आपण लास्ट प्रॉब्लेम अगोदर घेऊयात. पाहूयात प्रॉब्लेम काय आहे. तर एक डायग्राम दिलेली आहे सर्कलची. तिथे सेंटर वगैरे काही नाहीये. सांगितलं आहे की कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी या दोन कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. प्रूव्ह दॅट आर्क AC कॉन्ग्रुएंट आर्क BD हे दोन आर्क आपल्याला कॉन्ग्रुएंट शो करायचे. एकदम इझी आहे. ते कशा प्रकारे प्रूव्ह करायचं आपण पाहूयात. स्क्रीन मी शेअर नाही केली वाटतं आणखी. जस्ट अ मिनिट. ओके, ही अशी आहे डायग्राम 3rd नंबर प्रॉब्लेमची. कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD हे पहा. AB कॉन्ग्रुएंट CD, राईट. तर प्रूव्ह काय करायचं आपल्याला, AC आणि BD हे दोन आर्क्स, AC आणि BD हे दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, तर दोन पद्धतीने करू शकतो. आपल्याला माहितीये जर आर्क कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क देखील कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. पाहिली का काल? हो सर. हा, तर ती गोष्ट लिहूयात आपण. अगोदर गिवन जे काय आहे ते लिहूयात. इन द फिगर गिवन काय आहे आपल्याला, कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD. AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD. ओके, गिवन आहे, दॅट इज वाय रिझन विल बी गिवन. आता हे कॉन्ग्रुएंट असल्यामुळे त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क दोन प्रकारचे होते. उत्तर देत नाही, कृपया नंतर प्रयत्न करा. माइक्स बंद करा प्लीज. हा, AB आणि CD या दोन्ही आर्कने जर आपण पाहिलं डायग्राम कडे तर दोन प्रकारचे आर्क त्यांच्याशी करस्पॉन्डिंग आहेत. मायनर म्हणजे AB हा जर कॉर्ड घेतला आपण तर ACB हा आर्क आहे किंवा AB हा आर्क आहे. ओके, आणि CD चा मायनर आर्क कोणता आहे, करस्पॉन्डिंग आर्क जो की मायनर आहे CBD. तर मायनर घ्या किंवा मेजर घ्या, फक्त एकाचा जर मायनर घेतला तर दुसऱ्याचाही मायनरच घ्यावा लागेल, एकाचा मेजर घेतला तर दुसऱ्याचाही मेजर घ्यावा लागेल. ओके, तर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सची करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रुएंट असतात हे आपण दाखवूया. Therefore आर्क, मेजर आर्क घेऊयात. ABC संबंधी ABC शी करस्पॉन्ड असलेला मेजर आर्क कोणता आहे, ADB. ADB कॉन्ग्रुएंट आर्क. आता AB या कॉर्डशी करस्पॉन्ड असलेला किंवा त्याच्याशी कन्सर्न असलेला मेजर आर्क घेतला आहे आपण, तर त्यामुळे CD या कॉर्डशी संबंधित आर्क देखील कसा असायला पाहिजे, मेजर आर्क. तसं पाहिलं तर दोन आर्क आहेत येते त्याच्याशी करस्पॉन्ड असलेले, पण आपल्याला पहिल्याचा मेजर घेतल्यामुळे याचाही मेजर घ्यावा लागेल, मेजर आर्क, दॅट इज CAD आर्क. CAD समजते ना, हा CAD आर्क हा कोणाशी करस्पॉन्ड आहे, ह्या CD आर्कशी. आणि ABC कोणता आर्क करस्पॉन्डिंग आहे ते पहा, मी दुसऱ्या कलरने काढतो, हा वाला इथपर्यंत, A पासून B पर्यंत. ओके, तर याचं रिझन काय देऊ मी, पूर्ण स्टेटमेंट लिहू शकता किंवा असं लिहू शकता, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स करस्पॉन्डिंग आर्क्स आहे ते सुद्धा कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. ओके, आता काल एक प्रॉपर्टी पाहिली आपण, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स, आहे का नाही. मग थोडस ADB या आर्क कडे पहा तुम्ही. ADB या आर्क कडे जर पाहिलं तर आपल्याला असं कळतं की ADB हा आर्क म्हणजेच काय आहे, आर्क AD प्लस आर्क BD आहे का.
मग त्याला कसं लिहूयात आपण? therefore आर्क एडीबी मध्ये कोणता कोणता आहे? आर्क एडी प्लस आर्क बीडी. ओके, इज इक्वल टू दाखवतो कॉन्ग्रेंट किंवा कॉन्ग्रेंटला कॉन्ग्रेंट दाखवलं तरी चालेल किंवा इज इक्वल टू दाखवलं तरी चालेल. मी काय करतो, इज इक्वल टू दाखवतो. माईक कोणाचं सुरू आहे? ठीक आहे. आता सीएडी या आर्क कडे पहा. सीएडी दिसला का सगळ्यांना? सीएडी आर्क. तर सीएडी आर्क मध्ये एसी आणि एडी असे दोन आर्क आहेत. त्या दोन आर्क पासून तो बनलेला आहे. तर त्याच्याऐवजी आपण कसं लिहू शकतो मग? आर्क एसी प्लस आर्क एडी. याचं रिझन लिहितो मी. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. काल पाहिलेली प्रॉपर्टी. ओके, दोन्ही साइडला तुम्हाला आर्क एडी दिसते. ते दोन्ही पॉझिटिव्ह आहे. ते काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. देअरफॉर शिल्लक काय राहील आता? एका साइडला आर्क बीडी, दुसऱ्या साइडला आर्क एसी. राईट. देअरफॉर आर्क एसी इज इक्वल टू म्हणजेच काय? कॉन्ग्रेंट आर्क बीडी. झालं. अशा प्रकारे आपण 3-4 लाईन मध्ये हे प्रूव्ह केलेलं आहे. काही अवघड होतं का याच्यामध्ये? काही अवघड होतं का याच्यामध्ये? प्रॉपर्टी कोणती यूज केली आपण? एक करस्पॉन्डिंग, म्हणजे इफ द कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन करस्पॉन्डिंग आर्क्स ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ही एक प्रॉपर्टी यूज केली. आणि काल पाहिलेली प्रॉपर्टी दॅट इज प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स, ही एक प्रॉपर्टी पाहिली. फक्त आपण याला एडीबी ला आर्क एडी प्लस आर्क बीडी असं लिहिलं. डायग्राम मध्ये पाहू शकतो आपण ते. आणि सीएडी ला कसं लिहिलं? आर्क एसी प्लस आर्क एडी असं लिहिलं. दोन्ही साइडला आर्क एडी सारखेच येत आहे. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. ऑपोजिट साइडला आहेत म्हणून ते कॅन्सल केले. मग एका साइडला बीडी आर्क राहिला, दुसऱ्या साइडला एसी आर्क राहिला. मग हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की आर्क एसी हा कॉन्ग्रुएंट आहे आर्क बीडी सोबत. त्याप्रमाणे मग शेवटी कॉन्ग्रुएंटचं साइन देऊन आपण दाखवलं की आर्क एसी कॉन्ग्रुएंट आर्क बीडी. अशा प्रकारे हे प्रूव्ह झालं. ओके, समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर. उत्तर घेऊ शकता तुम्ही. घेतला? हो सर, घेतला. ओके, नाव क्वेश्चन नंबर 2 तो हॉट्सचा आहे म्हणे. बघूयात कशा प्रकारे हॉट्सचा आहे हा. ठीक आहे. काही क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चेक माईक कोणा. हा, ओके. तर या डायग्राममध्ये एक सेंटर आहे, त्याचं नाव दिलेलं नाहीये. सांगितलंय की त्या कॉर्ड्स पासून जो काही एक ट्रायंगल फॉर्म होतोय तो कसा आहे? एक ट्रायंगल आहे. ओके, तर गिवन गोष्ट लिहूयात आपण अगोदर. In the figure, triangle, कोणता triangle? QRS. QRS is an equilateral triangle. ही गोष्ट आपल्याला गिवन आहे. That is why we are going to write the reason as given. Then असं जर असेल तर त्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स कशा असतील? कॉन्ग्रुएंट असतील किंवा इक्वल असतील.
आता त्या ट्रायंगलच्या साईड जरी असल्या तर आपल्या या सर्कल मधल्या त्या कॉर्ड्स आहेत. Therefore we can write that chord QR is equal to chord RS is equal to chord QS. ओके, याचं रिझन काय असेल? साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. Equilateral triangle. ओके, त्या ट्रायंगलच्या साईड जरी असल्या तरी आपल्या सर्कलच्या कॉर्ड्स आहेत. दॅट इज वाय दे आर ऑफ सेम लेंथ और इक्वल लेंथ और दे आर कॉन्ग्रुएंट. ओके, आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, कॉन्ग्रुएंट आरसी कॉन्ग्रुएंट कॉर्डशी करस्पॉन्डिंग आर्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. दॅट इज वाय वी कॅन शो दॅट arc QR is equal to arc RS is equal to arc QS. याचे रिझन काय लिहूयात आपण? corresponding arcs of congruent chords. कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळे करस्पॉन्डिंग त्याचे आर्क जे आहेत ते आपण कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल दाखवलेले आहेत. आता आपल्याला याचं मेजर माहिती नाही, काहीतरी मेजर गृहीत धरूयात आपण. ओके, पहिली गोष्ट काय करायचं, हे आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे. झालं, मग आर्क कॉन्ग्रुएंट दाखवले आपण. इथेच कॉन्ग्रुएंटचं साइन देतो मी, म्हणजे पहिली गोष्ट प्रूव्ह होईल इथेच, आहे का नाही? हेन्स फर्स्ट थिंग काय झालेली, प्रूव्ह झालेली आहे. त्याला स्टेटमेंट नंबर 1 देतो मी. ही गोष्ट प्रूव्ह झाली का पहा. आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QR. थोडा सिक्वेन्स चेंज झालाय, काही फरक पडत नाही. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? फर्स्ट प्रॉब्लेम. हो सर. त्याच्यामध्ये हॉट असं काहीही नाही. हॉटचं काही आहे का त्याच्यामध्ये? नाहीये. आता काय करूयात आपण, सेकंड नंबर जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये प्रूव्ह करायचं आपल्याला की आर्क QRS चं मेजर 240 डिग्री आहे. QRS पहा कुठे QRS, QRS पूर्ण या कॉर्डचं मेजर 240 डिग्री आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. इथून इथपर्यंत. ओके, तर ठीक आहे. आता कलर चेंज करतो मी आणि सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो आता, किंवा सेकंड गोष्ट प्रूव्ह करतोय. नाउ वी नो दॅट असं लिहूयात, लेट आर्क QR is equal to arc RS is equal to arc QS बी m डिग्री. त्याचं मेजर, प्रत्येकाचं मेजर काय आहे? m डिग्री एवढं आहे असं आपण गृहीत धरूया. हे सर्व कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहे ते कुठे सांगितलं आपण? स्टेटमेंट नंबर 1 मध्ये सांगितलं. आता प्रत्येकाचं मेजर काय आलं हो? x एवढा, सॉरी m एवढा आला. आपण m आहे असं गृहीत धरलेलं आहे. ओके, कॉन्सेप्ट समजली का तुम्हाला? हे इक्वल आहे आणि ते इक्वल मेजर काय आहे त्यांचं? m डिग्री एवढा आहे असं आपण गृहीत धरलं. Therefore, we know that arc QR plus arc RS plus arc QS. तर या तीनही आर्कने म्हणून एक कंप्लीट सर्कल आर्क तयार होते. म्हणजे त्याचं मेजर किती असलं पाहिजे हो? 360 डिग्री असायला पाहिजे, राईट? ह्या तिन्ही डायग्राम मध्ये पहा, हे जे 3 आर्क्स आहेत QR, RS आणि QS, यांनी पूर्ण एक सर्कल फॉर्म होते, करेक्ट? म्हणजेच या तिन्ही आर्कचं मिळून मेजर काय असलं पाहिजे, त्यांचे सम काय असले पाहिजे? 360 डिग्री असायला पाहिजे. मग याचं रिझन लिहूयात आपण, मेजर ऑफ कंप्लीट सर्कल, मेजर ऑफ कंप्लीट सर्कल आर्क.
जे 360 डिग्री असतं आपण अगोदर पाहिलेलं आहे. आता प्रत्येकाचं मेजर m एवढा आहे. करेक्ट. सो वी कॅन राईट QR as m, RS as m and QS as m is equal to 360 degree. Therefore 3m is equal to 360 degree. Therefore m ची व्हॅल्यू काय आली हो? 360 divided by 3 म्हणजेच 120 डिग्री. स्टेटमेंट नंबर 2 देऊया त्याला. m ची व्हॅल्यू काय आली? m ची व्हॅल्यू आली 120 डिग्री. ओके. समजलं इथपर्यंत? हो सर. हो सर समजलं. हो सर. नाव आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? QRS हा जो आर्क आहे तो 240 डिग्री आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. नाव मेजर ऑफ आर्क कोणता? QRS इज इक्वल टू QRS कडे जा. QRS त्याच्यामध्ये दोन आर्क कोणते आहेत? QR अँड RS. त्यांची ऍडिशन करूया. मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क RS. याचं रिझन केलेली आहेत आपण काल पाहिलेली प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. ओके. समजले? नाव त्याची लेफ्ट साइड जशास तशी ठेवूया. लेफ्ट साइडला काय आहे? देअरफॉर मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू काय आहे? m प्लस m. ह्या दोघांचंही मेजर QR आणि RS काय आहे? प्रत्येकी m एवढा आहे. ते आपण स्टेटमेंट कुठे सांगितलंय? इथे कन्सिडर केलेलं. ओके. इथे कन्सिडर केलेलं आहे ना. देअरफॉर त्या दोघांची सम काय झाली? 2m झाली. देअरफॉर मेजर ऑफ आर्क QRS is equal to 2m means 2 into m's value 120 degree. याचं रिझन लिहूया आपण फ्रॉम 2. स्टेटमेंट 2 मध्ये प्रूव्ह झालेलं आहे की m ची व्हॅल्यू किती आहे? 120 डिग्री आहे. ओके. देन 120 चा ट्वाइस काय होईल? देअरफॉर आर्क किंवा मेजर ऑफ आर्क QRS is equal to 240 degree. Hence proved. झालं प्रूव्ह? हो सर. हो सर. काही अडचण आहे याच्यामध्ये? नाही सर. नाही सर. ज्याने स्क्रीनवर काहीतरी लिहिले ना त्याने ते कॅन्सल करा म्हणजे स्क्रीनशॉट घेतील सगळेजण. बघा चुकून कोणाकडून काही झालं का? जेव्हा स्क्रीन शेअर होते त्यावेळेस एक पेन्सिलचा आयकॉन तुमच्या मोबाईलवर येतं. कृपा करून त्याला हात लावत जाऊ नका. आपल्याकडे स्क्रीन छोटी आहे. ओके. नाउ टेक अ स्क्रीनशॉट. काही अडचण असेल तर विचारा. आता आपण स्टेटमेंट नंबर 1 कडे जाणार. आय मीन क्वेश्चन नंबर 1 कडे जाणार आहोत. तो सॉल्व्ह करूया. सोपा आहे आणि एक ऍक्टिव्हिटी पाहिजे आपल्याला. चला घेतला का स्क्रीनशॉट? हो सर. लगेच शेअर करत जा. ह्या अच्छा हो सर. घ्या. गुड. कोणत्याही प्रॅक्टिस सेट मध्ये फर्स्ट क्वेश्चन एवढं सोपं काय असतं का? नाही. थोडंसं आणखी छोटं करतो याला मी. पहा फर्स्ट प्रॉब्लेम कसा आहे? इन फिगर points G, D, E, F are concyclic points of a circle with center C.
सेंटर सी असलेल्या सर्कल वरचे पॉइंट डी जी एफ ही कसे आहेत, कॉनसायक्लिक आहेत. कॉनसायक्लिक या शब्दाचा अर्थ असा असतो की ऑन द सेम सर्कल, एकाच सर्कल वरचे पॉइंट्स, त्याला काय म्हणतो आपण, कॉनसायक्लिक पॉइंट्स. ठीक आहे, हा शब्द बऱ्याच वेळेस पुढे येणार आहे, त्याच्यामुळे कॉनसायक्लिकचा अर्थ समजून घ्या. एकाच वर्तुळावर किंवा एकाच सर्कलवर असलेले पॉइंट्स म्हणजेच कॉनसायक्लिक पॉइंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. सी सेंटर आहे सर्कलचं, त्याच्यामध्ये अँगल ECF 70 डिग्री दिलेला. कोणता, ECF. हा ECF आहे 70 डिग्री. देन आर्क DGF, कुठे गेला DGF, हा D पासून स्टार्ट झाला, DGF याचं मेजर आहे 200 डिग्री. तर दोन गोष्टी काढायच्यात आपल्याला किंवा फाइंड आउट करायच्यात, मेजर ऑफ आर्क DE अँड मेजर ऑफ आर्क DEF. ठीक आहे, आता बघा, एक वेळेस काय केलं त्यांनी, आर्कचं मेजर दिले, दुसऱ्या वेळेस सेंट्रल अँगलचं मेजर दिले. ओके, तर याला कसं लिहूयात आपण, जे गिवन आहे ते लिहायचं का अगोदर, किंवा फ्रॉम द फिगर असं लिहूया, सगळ्यात सोपं फ्रॉम द फिगर. ओके, फिगर मध्ये तुम्ही काय करा, थोड्या ऍडिशनल गोष्टी अशा ड्रॉ करत जा, गिवन इन्फॉर्मेशन डायग्राम मध्ये दाखवायची आणि मग तुम्ही कारण लिहू शकता फ्रॉम द फिगर. म्हणजे गिवन हे पूर्ण लिहिण्याची काही गरज नाही, जेव्हा गरज पडेल त्यावेळेस लिहू आपण आणि त्याचं रिझन देऊया गिवन असं. म्हणजे गिवन गोष्टी लिहिण्याची गरज नाही असं वाटत असेल तर डायग्राम मध्ये त्या शो करत जा. अँगल ECF किंवा असं लिहूयात आपण मेजर ऑफ आर्क EF कोणता, EF दोन आहेत बघा, याला पण EF म्हणता येतं आणि याला पण EF म्हणता येतं. आपण काय करतोय, मायनर आर्क घेतोय, मेजर आर्क EF घेत नाही होता. आर्क EF इज इक्वल टू, त्याचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल कोणता आहे, अँगल ECF. करेक्ट. याचं रिझन काय लिहू मी, वेगवेगळे रिझन लिहू शकता तुम्ही, प्रॉपर्टी ऑफ मेजर ऑफ आर्क असं लिहू शकता किंवा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल ऑफ आर्क असं लिहू शकता. मी लिहितो करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. कोणाचा सेंट्रल अँगल, ह्या आर्कचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल हा आहे. ओके, देअरफॉर मेजर ऑफ आर्क EF आपण या अँगलला रिप्लेस करू कशाने, 70 डिग्रीने रिप्लेस करूया, 70 डिग्री. ओके, याचं रिझन लिहूया, अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री इज गिवन. ही गोष्ट गिवन आहे, त्याच्यामुळे याचं रिझन लिहिलं मी की याचं माप आहे, याचं मेजर आहे 70 डिग्री, किंवा जस्ट गिवन असं रिझन जरी लिहिलं तुम्ही तरी ते चालेल, काही अडचण नाही, तरी ते चुकीचं नसेल. ओके, EF चं मेजर किती आलं मग, EF या आर्कचं 70 डिग्री, याला स्टेटमेंट नंबर 1 देऊया. ओके, नाव दुसरी गोष्ट काय सांगायची आपल्याला की DEF चं मेजर किती असेल ते सांगायचं. DEF पहा कुठे, तर DEF इथून इथपर्यंत DEF. आता DEF चं मेजर कसं काढणार तुम्ही, कंप्लीट सर्कल आर्क मधून तुम्ही काय करणार, DGF याचं मेजर मायनस करणार. नाउ मेजर ऑफ आर्क DEF प्लस मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू किती असायला पाहिजे हो, 360 डिग्री. कारण या दोन आर्कने पूर्ण सर्कल फॉर्म होते. याचं रिझन लिहूया आपण, मेजर ऑफ कंप्लीट सर्कल असं लिहू शकता किंवा सर्कल
आर्क असं लिहू शकता. मेजर ऑफ कम्प्लीट सर्कल आर्क किती असतं 360 डिग्री. डायग्राम मध्ये पहा आर्क डीईएफ अँड डीजीएफ ह्या दोघांनी मिळून पूर्ण सर्कल होते तयार, म्हणजे त्याचं मेजर किती असलं पाहिजे 360 डिग्री. देअरफॉर आपल्याला मेजर कसे फाइंड आउट करायचे? डीईएफ चं मेजर फाइंड आउट करायचंय. ते काय असेल 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क डीजी. एक मिनिट डीजीएफ. ओके, आणि डीजीएफ चं मेजर किती आहे 200 डिग्री गिवन आहे आपल्याला. 360 डिग्री मायनस 200 आहे का 200 बघा. डीजीएफ चे मेजर 200 हे गिवन आहे 200 डिग्री. दॅट इज वाय मेजर ऑफ आर्क डी DEF is equal to 360 minus 200 is 160 degree. हे मेजर आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. समजलं का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. काहीच अवघड नाहीये, एकदम सिंपल आहे का नाही. तर हे तिन्ही इक्वेशन कशावर बेस्ड होते? आपण जे दोन थेरम पाहिले करस्पॉन्डिंग आर्क, करस्पॉन्डिंग कॉर्ड. कॉन्ग्रुएंट आर्क चे करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रुएंट असतील किंवा कॉन्ग्रुएंट आर्क चे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील. ही एक कॉन्सेप्ट यूज अँड प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. काल शिकलेली प्रॉपर्टी ही एक यूज केली. आणि पाठीमागची प्रॉपर्टी कोणती यूज केली की कोणत्याही आर्कचं मेजर त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल आर्कच्या मेजर एवढं असतं. ही एक प्रॉपर्टी यूज केली. त्याचं सिंपल रिझन दिला आपण करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. कोणता? हा ECF हा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आहे. कोणाचा? आर्क EF चा. पूर्ण स्टेटमेंट लिहिण्याची गरज नाही, जस्ट तुम्ही एवढं रिझन लिहू शकता. मी ब्रॅकेट मध्ये दिले तेवढं. ओके, तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आता. आपल्याकडे वेळ आहे भरपूर. ठीक आहे, आता आपण एक ऍक्टिव्हिटी करूया. घेतला का स्क्रीनशॉट? घेतला सर. ओके, हो सर. प्रॅक्टिस सेट 3.3 झाल्याच्या नंतर 10 मिनिट राहिलेत आपल्याकडे. नो प्रॉब्लेम. लेट्स लर्न मध्ये काहीतरी सांगितलं, याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली एक, ती ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करूया. आता इथे ठीक आहे, जिओजेब्राचा यूज करू आपण. काही सेकंड ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करून पहा. आपण फर्स्ट ऍक्टिव्हिटी पाहू. सेकंड ऍक्टिव्हिटी एकदम सिंपल आहे. काय करायचं तुम्हाला, एक डायमीटर घ्यायचा आहे. डायमीटरच्या वरती कोणतेही दोन पॉईंट घ्यायचे. त्याच्यानंतर हे जसं PS आणि SQ जॉईन करून घेतलेलं आहे, तसंच PR आणि RQ जॉईन करून घ्यायचं. आणि R आणि S जवळ किती डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय ते चेक करायचे फक्त. त्याच्यावरती एक थेरम आहे किंवा एक सब थेरम आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. त्याचं स्टेटमेंट पाहायचंय, प्रूव्ह करायचं आहे. जर ते 90 डिग्रीचं असल्याचं तुम्हाला आढळून येईल, किंवा सेमी सर्कल मध्ये एखादा अँगल जर इन्स्क्राईब झालेला असेल तर त्याचं मेजर 90 डिग्री असतं. हे आपल्याला नंतर पाहायचंय. आणि इन्स्क्राईब अँगल, इंटरसेप्टेड आर्क ह्या कॉन्सेप्ट सुद्धा आणखी आपण पाहिलेल्या नाहीयेत. तुम्ही फक्त त्याच्या अगोदर ऍक्टिव्हिटी करा. त्या फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपण घेऊया, सेकंड ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करा. ओके, हा मी पूर्ण पहिल्यापासून घेतो. जस्ट अ मिनिट. ओके, सुरुवातीला काय करा, कोणतंही एक सर्कल ड्रॉ करा. मी इथे ड्रॉ करतो सर्कल. बरोबर पॉइंट घेऊया.
हा, इथे एक सर्कल ड्रॉ केलं, त्याचं सेंटर काय आहे, जी हे त्याचं सेंटर आहे, त्याच्यावर पॉइंट घेतला एच. आणखी काही पॉइंट्स घेतो, जसे की आय, जे, के, असे काही पॉइंट्स घेतले. ठीक आहे. मग आता काय करतो, हा जे पॉइंट किंवा काही त्याच्या अगोदर काही कॉर्ड्स ड्रॉ करतो मी, कॉर्ड्स. जसं की सपोज ही कॉर्ड आहे आय एच, दुसरी कॉर्ड आहे के एच. ओके, दोन कॉर्ड ड्रॉ केले मी. आता काय करतो, एक सेंट्रल अँगल के जी एच ड्रॉ करतो. कोणता, के जी एच. सगळ्यांना हा अँगल दिसतोय, तो सेंट्रल अँगल आहे, जो कोणत्या कॉर्डशी करस्पॉन्ड आहे, के एच. के एच शी संबंधित सेंट्रल अँगल आहे जी किंवा के जी एच. आता काय करतो मी, हीच कॉर्ड घेतो, याच कॉर्ड मधून काय जे या अँगलचे दोन्ही साइड जे आहेत ते याच कॉर्ड मधून जाणार आहेत, असं काहीतरी शो करतो. किंवा मग आणखी एक पॉइंट घेतो, इथे हा पॉइंट घेतो असा, इथे कम्प्लीट या साईडला घेतो असा, कोणता, एल. आणखी एक अँगल ड्रॉ करतो मी. समजून घ्या, तो अँगल एक विशिष्ट प्रकारचा अँगल आहे. ओके, तर अँगल के एल एच आणि अँगल के जी एच या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे प्रूव्ह करायचं. ठीक आहे. आणखी एक गोष्ट नोटीस केली असेल तर या दोन्ही अँगलने काय केलेलं आहे, एकच आर्क के किंवा आणखी एक पॉइंट घेतो, हा पॉइंट के एम एच, हा एकच आर्क त्यांनी इंटरसेप्ट केलेला आहे. इंटरसेप्ट म्हणजे अंतरखंडित करणे, मराठीत त्याला अंतरखंडित करणे असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की हा जो आर्क आहे के एम एच, हा अँगल के जी एच याच्यामध्ये येतो किंवा अँगल के एल एच याच्यामध्ये सुद्धा येतो. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही अँगलनी एकच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. पुढे आपल्याला इंटरसेप्टेड आर्क्स पाहिजे, इन्स्क्राइब अँगल सुद्धा पाहिजे, त्यावेळेस कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची. ठीक आहे. त्यापैकी एक जो अँगल आहे तो सेंटरशी इन्स्क्राइब झालेला आहे आणि दुसरा अँगल के एल एम हा सर्कलवरच्या एका पॉइंटशी इन्स्क्राइब झालेला आहे. ओके, आता आपल्याला मेजर, ह्या दोघांच्या मेजर मध्ये काय रिलेशन आहे ते पाहायचं. तर मी ते अँगल टूल घेतो आणि अँगल ड्रॉ करतो. कोणते कोणते, के जी एच, के जी एच. हा अँगल किती डिग्रीचा आहे दिसतोय तुम्हाला, पहा 98 पॉइंट. जस्ट अ मिनिट. हा, अरे एक मिनिट थांबा थोडस. अँगल टूल. ओके, ह्या अँगलचं मेजर किती दिसतंय तुम्हाला, 61.07 डिग्री. करेक्ट दिसत आहे का हा अँगल, कोणता, के. हो सर. आता दुसरा अँगल मी जी. अँगलचं मेजर काढण्याचा प्रयत्न करतो. तो अँगल आहे एच एल के. त्याचं मेजर आहे बघा 30.54 डिग्री. ओके, 30.54 डिग्री. आता याला ट्वाइस करा बरं. 30.54 ला ट्वाइस करा तर किती येतं ते सांगा मला. 30.54 61.8 61.8 1.08 येत असेल, 08. ठीक आहे नाही. हो सर.
हे पहा इथे कॅल्क्युलेटर आपण कॅल्क्युलेटर ओपन करतो आणि कॅल्क्युलेशन करूया. 30.54 30.54 इंटू 2 करायचे का नाही, म्हणजे काय येते आन्सर इथे 61.08. इथे काय आलेलं आहे 61.07 आहे. थोडस पॉइंट मध्ये इकडे तिकडे काहीतरी चा फरक पडलेला आहे म्हणून ते करेक्ट नाही आलेलं. माझ्याकडून क्लिक जे झालेलं आहे थोडस खालीवर थोडस कमी झालेलं आहे अंतर याच्यामधला. म्हणजेच मला एवढं सांगायचंय की जर एकाच आर्कने एक अँगल सेंटरशी इन्स्क्राईब केलेला असेल आणि दुसरा अँगल सर्कलवर कोणत्या पॉइंटशी इन्स्क्राईब केलेला असेल तर त्या सेंट्रल अँगलचं मेजर हे त्या सर्कलवरील पॉइंटशी इन्स्क्राईब झालेल्या अँगलच्या ट्वाइस असतं. कळालं का कसं असतं ते ट्वाइस असतं. आता आणखी हीच गोष्ट आपण पुन्हा एकदा प्रूव्ह करूया. ओके, परत अँगल मी ड्रॉ करतो इथे. सपोज अँगल कोणता, हा अगोदर ही कॉर्ड ड्रॉ केली, त्याच्यानंतर हा अँगल ड्रॉ करतोय मी. CAD हा सेंट्रल अँगल आहे राईट. फास्ट ड्रॉ करतो एकदम, हा वेळ कमी राहिलाय. बघ CD या एकाच आर्कने काय केलेले सेंटरची एक अँगल हा इन्स्क्राईब केलाय आणि सर्कलवर एक हा अँगल इन्स्क्राईब केलाय. दोघांचं मेजर पाहूया त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. तर 100.4 डिग्री, तर हे किती यायला पाहिजे 50.2 डिग्री यायला पाहिजे. आलं का पहा. ओके, तर अशा प्रकारे सेंट्रल अँगल आणि इन्स्क्राईब अँगलचं रिलेशन असतं जर त्यांनी एकच आर्क इंटरसेप्ट केला असेल त्यावेळेस. हे आपल्याला पुढे पाहायचंय. कधी आपल्या बुकमध्ये पुढे जे नवीन कॉन्सेप्ट आपल्याला पाहिजे त्याच्याशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी अगोदरच असतात. त्या जर ऍक्टिव्हिटी आपण करून पाहिल्या तर ती कॉन्सेप्ट चांगल्या प्रकारे आपल्याला समजते. त्याच्यामुळे ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटी करून पहा. त्याच्यामध्ये कंपास पेन्सिल जे काही तुमचे इन्स्ट्रुमेंट असतील जॉमेट्रिक बॉक्स मधले त्याचा यूज करा. ओके, तुर्तास आपण थांबूयात. उद्या तुम्हाला ग्रुपवर सांगेल उद्या आहे का नाही तर. हो सर. सगळ्यांना ऍक्टिव्हिटी. हो सर. चलो बाय फॉर नाउ, हॅव अ नाइस डे.